हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये जे आहे ते आपण डिस्कस करणार आहे IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ पॉलीफंक्शनल कंपाऊंड्स. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ मोनोफंक्शनल कंपाऊंड्स, म्हणजे ते असे कंपाऊंड होते ज्यामध्ये फंक्शनल ग्रुपची क्वांटिटी जी आहे ती 1 होती. सो सच कंपाऊंड आर नोन एज मोनोफंक्शनल कंपाऊंड. Now what do you mean by polyfunctional compounds actually? तर पॉलीफंक्शनल कंपाऊंड्स म्हणजे असे कंपाऊंड ज्यांच्यामध्ये फंक्शनल ग्रुप जे आहेत ते 2 or more than 2 जर प्रेझेंट असतील तर त्यांना आपण इथे म्हणणार पॉलीफंक्शनल कंपाऊंड्स. Those compounds which contain 2 or more than 2 functional group, whether these are same or different, such type of compounds are called polyfunctional compounds. आता हे असे कंपाऊंड आहेत ज्यांच्यामध्ये ऍक्च्युली एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप आहेत. ते फंक्शनल ग्रुप सेम असतील किंवा डिफरंट असतील. मग अशा वेळेस या कंपाऊंडचं IUPAC नेम जे आहे ते कसं लिहायचं, तर त्यासाठी जे आहे ते आपल्याला काही रूल जे आहेत ते इथे डिस्कस करावे लागतील वन बाय वन. सो पहिली कंडिशन काय, तर समजा हा जो पॉलीफंक्शनल कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये जर तिथे जे फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे 2 किंवा 2 पेक्षा जास्त, हे जर सपोज डिफरंट असतील तर मग अशा वेळेस आपण तिथे काय करणार, तर अशा वेळेस त्या 2 वेगवेगळ्या किंवा 2 पेक्षा जास्तचे फंक्शनल ग्रुप तिथे जे प्रेझेंट आहे विच आर डिफरंट फंक्शनल ग्रुप, इन सच कंडिशन त्यातला आपल्याला एक असा फंक्शनल ग्रुप सिलेक्ट करावा लागेल ज्याला आपण म्हणणार प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप. ज्याला आपण काय म्हणणार, तर प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप म्हणणार. ज्याचं नेम जे आहे ते आपण लिहिणार सफिक्स मध्ये. ऍज अ पॅरेंट कंपाऊंड म्हणून जो आहे तो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कंटेनिंग कंपाऊंड जो आहे तो आपण इथे घेणार. आणि मग अदर जे फंक्शनल ग्रुप्स आहेत ते आपण तिथे लिहिणार. त्यांचं नेम जे आहे ते तिथे आपण लिहिणार कुठे, तर प्रिफिक्सेस. सो अशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला तिथे जे आहे ते सिलेक्शन करावं लागेल. म्हणजे पहिली स्टेप तर काय, तर आपल्याला सिलेक्शन ऑफ प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप जे आहे ते करावं लागेल कुठे, जेव्हा एखादा पॉलीफंक्शनल कंपाऊंड जो आहे तो आपल्याला दिलेला असेल आणि त्या पॉलीफंक्शनल कंपाऊंड मध्ये जे काही फंक्शनल ग्रुप आहेत ते जर डिफरंट असतील तर त्यामध्ये असा एक प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप जो आहे तो सिलेक्ट करावा लागेल. त्याचं नेम जे आहे ते आपण लिहिणार सफिक्स मध्ये. आणि अदर जे ग्रुप तिथे प्रेझेंट असतील 1 or more than 1 ते आपण ऍज अ सिलेक्ट करणार आहे सबस्टिट्यूएंट ग्रुप म्हणून. आणि त्यांचं नेम जे आहे ते आपण कुठे लिहिणार, तर ते नेम जे आहे ते आपण लिहिणार प्रिफिक्सेस. सो सर्वात आधी स्टेटमेंट काय दिलेलं आहे ते आधी आपण पाहू आणि नंतर मग अदर कंडिशन जे आहे ते आपण डिस्कस करू. सो IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ पॉलीफंक्शनल कंपाऊंड्स. पॉलीफंक्शनल कंपाऊंड कशाला म्हणतात याला तुम्हाला माहित झालं की एकापेक्षा जास्त म्हणजे 2 or more than 2 फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असलेले कंपाऊंड त्यांना आपण म्हणणार पॉलीफंक्शनल कंपाऊंड. त्याची डेफिनेशन आपण बोर्डवर लिहिलेली आहे. द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स possessing 2 or more functional groups, whether these are same or different. असे ऑर्गॅनिक कंपाऊंड ज्यांच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे, ते फंक्शनल ग्रुप सेम आहेत किंवा मग डिफरंट आहे, अशा कंपाऊंडला आपण तिथे म्हणणार पॉलीफंक्शनल कंपाऊंड. सच कंपाऊंड आर कॉल्ड ॲज पॉलीफंक्शनल कंपाऊंड्स. ठीक आहे, हे तर झालं पॉलीफंक्शनल कंपाऊंडच्या डेफिनेशनच्या बाबतीत. अदर कंडिशन काय मग तिथे, वेन देर आर 2 or more different functional groups. अशा पॉलीफंक्शनल कंपाऊंड मध्ये जेव्हा 2 वेगवेगळे 2 किंवा 2 पेक्षा जास्त डिफरंट फंक्शनल ग्रुप जर प्रेझेंट असेल तर मग अशा वेळेस आपण काय करणार, वन ऑफ देम इज सिलेक्टेड ॲज प्रिन्सिपल
फंक्शनल ग्रुप. त्यापैकी एक जो आहे तो आपण सिलेक्ट करणार ऍज अ प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप अँड अदर्स आर कन्सिडर ऍज सबस्टिट्युएंट. अदर जे आहे ते कन्सिडर करणार आपण सबस्टिट्युएंट ग्रुप म्हणून. ठीक आहे. सो एक मेजर म्हणजे प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप म्हणून आपण तिथे सिलेक्ट करणार आणि अदर जे आहे ते सबस्टिट्युएंट ग्रुप म्हणून जे आहे ते सिलेक्ट करणार. आता पुढे आपल्याला पाहायचं आययुपीएसी नेम. मग अशा वेळेस आता नेम कसं लिहायचं? द प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप इज यूज ॲज सफिक्स of the IUPAC name, while the other substituent groups are written in appropriate prefixes. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप जो आहे त्याचं नेम जे आहे ते सफिक्स म्हणून आपण यूज करणार आणि अदर जे सबस्टिट्युएंट ग्रुप्स आहेत त्यांचं नेम जे आहे ते आपण तिथे लिहिणार ऍज ए प्रिफिक्सेस. अप्रोप्रिएट प्रिफिक्सेस जे आहेत ते आपण तिथे लिहिणार. प्रिफिक्सेस काय लिहायचं आहे हे आययुपीएससी नॉमेनक्लेचर जेव्हा आपण स्टार्ट केलं तेव्हा त्या प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये एक चार्ट आपण पाहिला होता. टॅब्युलर फॉर्म आपण तिथे दिला होता. त्यामध्ये प्रत्येक फंक्शनल ग्रुपचं प्रिफिक्स आणि सफिक्स काय लिहायचं आहे हे आपण त्या प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये दिलेलं आहे. ते तुम्हाला पाहावं लागेल. ठीक आहे. मग आता प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप जो आहे तो कुठल्या बेसिसवर आपण डिसाइड करणार? कुठले फंक्शनल ग्रुप जे आहे ते सबस्टिट्युएंट म्हणून यूज करणार हे कुठल्या बेसिसवर आपण डिसाइड करू? तर त्यासाठी आपल्याला एक प्रायोरिटी ऑर्डर जी आहे ती दिलेली आहे. ऑर्डर ऑफ प्रायोरिटी त्याला आपण म्हणणार, जी आपल्याला यूज करावी लागेल टू डिसाइड विच फंक्शनल ग्रुप इज द प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप अँड विच वन इज यूज ॲज अ सबस्टिट्युएंट फंक्शनल ग्रुप इन ए पॉलीफंक्शनल कंपाउंड्स विच कंटेन डिफरंट फंक्शनल ग्रुप्स. सो ती जी प्रायोरिटी ऑर्डर जी आहे ती काय आहे तर ती आपल्याला इथे गिवन आहे. सो एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप जर प्रेझेंट असतील आणि ते जर डिफरंट असतील म्हणजे पॉलीफंक्शनल कंपाऊंड तुम्हाला दिलेला असेल, पॉलीफंक्शनल ऑर्गॅनिक कंपाऊंड तुम्हाला दिलेला असेल तर अशा वेळेस सर्वात आधी प्रिफरन्स कशाला द्यायचा? तर प्रिफरन्स राहणार बॉन्ड COOH म्हणजेच कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप जो आहे याला आपण प्रिफरन्स देतो. सो इन केस ऑफ प्रायोरिटी लिस्ट सर्वात जास्त प्रिफरन्स कुठल्या ग्रुपला राहणार आहे तर बॉन्ड COOH दॅट मीन्स कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप. सेकंड प्रिफरन्स आपण देणार तिथे सल्फोनिक ऍसिडला बॉन्ड SO3H सल्फोनिक ग्रुप ज्याला आपण म्हणतो. देन bond COOR that is ester. After that COCl that is acid chloride or acyl chloride. Then CONH2 that is amide. Then bond Cl that is cyanide. Then bond CHO that is aldehyde. After aldehyde preference कोणाला देणार तर bond CO bond C double bond O bond म्हणजे कीटोन. कीटोन नंतर प्रिफरन्स राहणार बॉन्ड OH म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणजे अल्कोहोलिक ग्रुप. त्यानंतर प्रिफरन्स देणार आपण कशाला तर बॉन्ड NH2. ते नंबर लागेल तिथे अल्किन्स अँड सर्वात शेवटी तिथे राहील अल्काइन्स. या प्रायोरिटी सीरीजचा यूज कसा करणार तर समजा एखाद्या कंपाऊंड मध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप आणि ऍसिल क्लोराइड ग्रुप जो आहे तो तिथे प्रेझेंट आहे तर मग अशा वेळेस प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कुठला राहणार तर ते राहणार कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप. आणि त्यातला जो ऍसिल क्लोराइड ग्रुप आहे ऍसिड क्लोराइड ग्रुप आहे तो आपण तिथे यूज करणार ऍज अ प्रिफिक्स म्हणजेच ऍज अ सबस्टिट्युएंट ग्रुप म्हणून तो यूज करणार. सो कार्बोक्सिलिक ऍसिडचं नेम जे आहे ते तिथे आपण लिहिणार सफिक्स मध्ये आणि ऍसिड क्लोराइडचं नेम जे आहे ते आपण तिथे लिहिणार प्रिफिक्सेस मध्ये. ठीक आहे. सो अशा रीतीने ही प्रायोरिटी सिरीज जी आहे ती आपल्याला यूज करावी लागेल. हे लर्न सुद्धा करावं लागेल. हे जर आपलं लर्न नसेल, ही प्रायोरिटी सिरीज आपली जर लर्न नसेल तर मग आपल्याला पॉलीफंक्शनल ऑर्गॅनिक कंपाऊंडचं करेक्ट आययुपीएससी नेम जे आहे ते लिहिताना अडचणी येतील. ते करेक्टली लिहिता येणार नाही कारण आपल्याला प्रिफरन्स कुठल्या ग्रुपला द्यायचा आहे ते तिथे आठवणार नाही. म्हणून ही जी सिरीज आहे
ही सिरीज आधी लर्न करावी लागेल. बॉन्ड COH, then bond SO3H, then bond COOR, then bond COCl, then bond CONH2, then bond Cl, bond CHO, then bond C double bond O bond, then bond OH, then bond NH2, then carbon-carbon double bonded compound, and finally carbon-carbon triple bonded compound. So अशी ही प्रायोरिटी सिरीज आहे जी या पॉलीफंक्शनल कंपाउंड मध्ये आपण यूज करणार. कशासाठी यूज करणार? फॉर द सिलेक्शन ऑफ प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप. ठीक आहे. मग आता याचा यूज कसा करायचा त्यासाठी जे आहे ते आपण काही एक्झाम्पल्स जे आहेत ते इथे पाहू. सो हिअर सम एक्झाम्पल्स ऑफ पॉलीफंक्शनल कंपाउंड. आपण असे काही पॉलीफंक्शनल कंपाउंड इथे घेणार आहे ज्यांचा IUPAC नेम जे आहे ते आपल्याला इथे लिहिता येईल by using various rules for IUPAC nomenclature of polyfunctional compounds. So here the first example for you, that is CH3 bond CH OH bond C double bond O bond CH2 bond CH2. एक एक्झाम्पल आपण इथे जे आहे ते घेतलेलं आहे आणि याचा IUPAC नेम जे आहे ते कशा पद्धतीने लिहायचं तर आपल्याला या कंपाऊंडला जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला कुठले फंक्शनल ग्रुप तिथे दिसतात. तर कंपाऊंड कडे जर आपण जर पाहिलं तर देयर इज अ प्रेझेन्स ऑफ OH ग्रुप. OH ग्रुप मीन्स अल्कोहोलिक ग्रुप. अल्कोहोलिक ग्रुप जो आहे अल्कोहोल जो आहे तो तिथे आपल्याला अटॅच असलेला दिसतो कार्बनला. एकच फंक्शनल ग्रुप आहे का तर नाही. ऍक्च्युली दिस इज अ पॉलीफंक्शनल कंपाऊंड. दुसरा फंक्शनल ग्रुप कुठला तो आपल्याला इथे दिसतो. दिस वन C डबल बॉन्ड O बॉन्ड CO बॉन्ड. कुठला फंक्शनल ग्रुप आहे? दिस इज कीटोन. सो एक्झाम्पल नंबर 1 मध्ये दोन फंक्शनल ग्रुप आहे. पहिला फंक्शनल ग्रुप जो आहे तो आहे OH म्हणजे अल्कोहोल. दुसरा फंक्शनल ग्रुप आहे तो म्हणजे कीटोन. सो एक पॉलीफंक्शनल ऑर्गॅनिक कंपाऊंड जो आहे तो हा आपल्याला इथे दिसतो कारण याच्यामध्ये दोन वेगवेगळे फंक्शनल ग्रुप जे आहेत ते प्रेझेंट आहेत. सेम असले तरी तो पॉलीफंक्शनल झाला बट इथे दोन वेगवेगळे फंक्शनल ग्रुप जे आहेत ते प्रेझेंट आहेत. मग आता रूल्स काय सांगतो? सर्वात पहिला रूल आहे सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन कंटेनिंग चेन. आता पॉलीफंक्शनल कंपाऊंडच्या बाबतीत याच्यामध्ये मॉडिफिकेशन काय करायचं आहे तर लॉंगेस्ट कार्बन कंटेनिंग चेन तर आपण सिलेक्ट करणार. पण बऱ्याचशा पॉलीफंक्शनल कंपाऊंड मध्ये त्या लॉंगेस्ट चेन मध्ये तो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप जो आहे त्याचा कार्बन ऍटम जो आहे तो आलाच पाहिजे. किंवा असे काही फंक्शनल ग्रुप आहेत विच कंटेन कार्बन ऍटम. फॉर एक्झाम्पल ऑल कार्बोनिल फंक्शनल ग्रुप. कार्बोनिल ग्रुप कंटेनिंग फंक्शनल ग्रुप लाईक बॉन्ड COOH. हा जर पाहिला तर त्याच्यामध्ये कार्बन ऍटम आहे बॉन्ड COOH बॉन्ड COCl बॉन्ड CO बॉन्ड कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप ऍसिड क्लोराइड ग्रुप बॉन्ड CO बॉन्ड म्हणजे कीटोन जो आपल्या कंपाऊंड मध्ये सुद्धा आहे. किंवा आपल्याला आणखी लिहिता येईल बॉन्ड CONH2 दॅट इज अमाइड ग्रुप बॉन्ड COOR दॅट इज ईस्टर ग्रुप. ठीक आहे. देन आणखी याच्यामध्ये ऍड आपल्याला करता येईल तो म्हणजे ऍसिड अनहायड्राइड ग्रुप. सो असे हे जे ग्रुप्स आहेत दीज फंक्शनल ग्रुप कंटेन कार्बन ऍटम. सो लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करताना पॉलीफंक्शनल ग्रुप असेल पॉलीफंक्शनल ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल किंवा सिंपल असा कंपाऊंड असेल ज्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप जे आहेत ते कार्बन कंटेनिंग आहे तर लॉंगेस्ट चेन मध्ये त्यांचा कार्बन ऍटम जो आहे तो आलाच पाहिजे हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. इन केस ऑफ इथर हे सुद्धा लक्षात ठेवायचं. इथरचं इथे एक्झाम्पल आपण घेतलं नाही पण इन केस ऑफ इथर त्याचं नेम जे आहे ते आपण लिहितो अल्कोऑक्सी अल्केन म्हणून. त्यातला अल्कोऑक्सी जो आहे तो स्मॉलर अल्किल ग्रुप असतो ऑक्सिजनच्या एका साईडचा आणि दुसऱ्या साईडचा जो बिगर अल्किल ग्रुप आहे तो ऍज ए सफिक्स म्हणून आपण लिहिणार आणि तो आपण घेतो मेन अल्केन म्हणून अल्कोऑक्सी अल्केन असं त्याचं ते नेम तिथे येते. सो पॉलीफंक्शनल कंपाऊंडच्या बाबतीत लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची असेल तर ह्या सर्व कंडिशन तिथे फॉलो कराव्या लागतील.
सो असाच पॉलिफंक्शनल कंपाऊंड एक बोर्डवर आहे आपला लिहिलेला. सो आता इथे आपण जर पाहिलं तर हा कीटोनचा कार्बन ऍटम जो आहे तो इथे दिसतो, तो आपल्या लॉंगेस्ट चेन मध्ये आलाच पाहिजे. सो दिस इज अवर लॉंगेस्ट चेन. स्ट्रेट वन इज दी लॉंगेस्ट चेन. सो ही झाली लॉंगेस्ट चेन. आता नंबरिंग कुठल्या साईडने करणार? नंबरिंग प्रिफरन्स जो आहे म्हणजे लोएस्ट नंबरिंग रूल जो आहे तो आपल्याला इथे द्यावा लागेल. अशा साईडने आपण नंबरिंग करणार ज्या साईडने फंक्शनल ग्रुप, वेदर इट इज प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप और अदर फंक्शनल ग्रुप, ज्या साईडने नियरर असेल त्या साईडने, ज्या साईडने लोखंड नंबर हा लोएस्ट आहे त्या साईडने नंबरिंग करणार. या कंपाऊंडच्या बाबतीत आपण जर पाहिला तर एक कीटोन ग्रुप प्रेझेंट आहे आणि एक हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणजे अल्कोहोल ग्रुप जो आहे तो प्रेझेंट आहे. नंबरिंग आपण लेफ्ट टू राईट या डायरेक्शननी जर केली तर OH ग्रुप जो आहे तो सेकंड कार्बनवर आहे. म्हणून प्रॉपर नंबरिंग कुठल्या साईडने होणार तिथे? लेफ्ट टू राईट. 1 2 3 4 5 कार्बन ॲटम. 5 कार्बन ॲटम आहे. पॅरेंट अल्केन जो आहे तो आपल्याला भेटेल तिथे पेंटेन. कीटोन जो आहे हा आपला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप तिथे राहणार आहे, कारण प्रायोरिटी ऑर्डर नुसार कीटोन कम्स फर्स्ट देन अल्कोहोलिक ग्रुप. दॅट्स वाय हा जो OH आहे इट इज यूज ॲज ए सबस्टिट्यूएंट ग्रुप. हियर त्याचं नेम जे आहे ते प्रिफिक्स मध्ये लिहिणार. अल्कोहोलचं प्रिफिक्स मध्ये आपण नेम लिहितो हायड्रॉक्सी. सो हायड्रॉक्सी त्याची पोझिशन लोखंड नंबर द्यावा लागेल 2. सो नेम काय होणार इथे? सो 2 हायड्रॉक्सी. 2 हायड्रॉक्सी. पॅरेंट अल्केन इज पेंटेन. पेंटेन जे आहे त्याचा ई जो आहे तो रिप्लेस करायचा म्हणजे पेंटॅन अलॉंग विथ ON सफिक्स यूज करावा लागेल आपल्याला. पेंटेनचा ई रिप्लेस करणार आहे आपण ON आणि त्याचा लोखंड नंबर लिहावा लागेल दॅट इज 3. त्यानंतर सफिक्स दॅट इज ON. So 2 hydroxy pentan 3 OH. Why 2 hydroxy? Because OH group is at second position. Why pentan? Because longest carbon containing chain contain 5 carbon atom. Pentan चा E जो आहे तो आपण रिप्लेस केला ONE ने आणि ONE चा लोखंड नंबर आपण तिथे लिहिला, पोझिशन लिहिली दॅट इज 3. So complete IUPAC name for this compound is 2 hydroxy pentan 3 OH. हे झालं याचा IUPAC. असा दुसरा एक कंपाऊंड CH3 बॉन्ड CHNH2 बॉन्ड CH2 बॉन्ड COOH. या कंपाऊंड कडे आपण जर पाहिलं तर कार्बोक्सिलिक ग्रुप आहे आणि अमाइन ग्रुप आहे. कार्बोक्सिलिक ग्रुपला आपण प्रिफरन्स देणार. मोस्ट प्रिफर्ड असा फंक्शनल ग्रुप आहे. दॅट्स व्हाय इट इज प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप. अमाइन जो आहे तो प्रिफिक्सेस मध्ये लिहिणार कारण तो सबस्टिट्यूएंट म्हणून आपण इथे यूज करणार. कार्बोक्सिलिक ग्रुप कंटेन कार्बन ॲटम. सो हा पहिला कार्बन ॲटम इथे राहणार. फर्स्ट कार्बन ॲटम जो आहे तो नेहमी कार्बोक्सिल ग्रुपचा जो आहे तो कार्बन ॲटम इथे राहणार किंवा जेवढे कार्बन कंटेनिंग फंक्शनल ग्रुप आहेत त्यांचा कार्बन ॲटम जो आहे तो फर्स्ट कार्बन ॲटम इथे राहणार जर ते टर्मिनल फंक्शनल ग्रुप असतील तर. सो 1 2 3 4 4 कार्बन ॲटम. पॅरेंट अल्केन इज ब्युटेन. सो नेम आपण लिहिणार अमाइन. प्रिफिक्स मध्ये लिहितो आपण अमिनो. सो इट इज 3 अमिनो. ब्युटेन. ब्युटेनचा ई जो आहे तो आपण रिप्लेस करणार OIC ऍसिड ने. दॅट मीन्स ब्युटेन चा झाला ब्युटॅन OIC ऍसिड. सो कंप्लीट IUPAC नेम इज 3 अमिनो ब्युटॅनोइक ऍसिड. 3 amino butanoic acid. This is the correct IUPAC name for this polyfunctional organic compound.